नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मौजा कुंभेफळ तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा इथे आलेलो आहोत। आज आपल्यासोबत युवा शेतकरी सिद्धेश्वर अशोकराव कांगणे हे आहेत। सिद्धेश्वर, तुम्ही किती वर्षापासून हे हळदीचं पीक घेता? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून, बरं। कोणती व्हरायटी? सेलम। अच्छा, मागच्या वर्षी किती एकरामध्ये लावली होती? 1 एकर होती। 1 एकरामध्ये होती का? किती झालं होतं उत्पादन? 50 क्विंटल। ओली बरं, ओली ओली बियाण्यासाठी विक्री केली। अच्छा, बियाण्यासाठी विक्री केली। आपल्यासोबत अशोकराव कांगणे सर पण आहेत। अर्थकारण सर पाहतात, शेती सिद्धेश्वर बघतात, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया। नमस्कार सर। हळद पिकाबद्दल तुमचा काय अनुभव आहे? नाही, हळद पिकाकडे शेतकरी जर वळले तर खरोखर एक चांगलं शेतकऱ्याला एक वरदान भेटू शकतं याच्यापासून हळदीचं। बरोबर। कारण हे जागतिक बाजारपेठेवर याची किंमत जी जागतिक बाजारपेठेवर किंमत मिळते, त्याच्यामुळे थोडं हळदीकडे वळायला पाहिजे शेतकऱ्यांना, असं वाटतं। एक म्हणजे जे आपण पारंपरिक पिकं घेतो, सोयाबीन, कापूस, आज काय झालं, सोयाबीनचं उत्पन्न एकरी 7 क्विंटल झालं आणि 6 क्विंटल बी म्हटलं तरी 4,000च्या भावाने 20-25 हजार रुपये येते एका एकराचं। बरोबर। आणि खर्च? आणि तेवढा खर्चच होऊन राहिला। हळद जर 1 एकर लावली तर एका एकरामध्ये हळदीचं उत्पन्न कसं केलं तरी समजा आपल्याला 1-1.5 लाखापर्यंत हळदीचं उत्पन्न होतं। बरं। आणि थोडस 50-1 हजार रुपये खर्चही झाला तरी 1 लाख रुपये एकरी राहतात। आणि त्याच्यात जर समजा कमी चांगला मेहनती शेतकरी असेल तर आंतरपीक घेऊ शकतो। याच्यात मिरची जर घेतली तर मिरची चांगली येते। याची कोणत्या महिन्यात लागवड केली होती तुम्ही? ही 2 जूनला लागवड केलेली आहे याची। बरं। साधारणतः आता हे काढणीस केव्हा येतं हे पीक? काढणी आता एप्रिलमध्ये। 10 महिन्याचं पीक आहे। 10 महिन्याचं पीक आहे। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले जे पारंपरिक पिकं आहेत, जे पिकं घेतो आपण, सोयाबीन, कापूस, तर त्याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये आपल्याला पर एकरी उत्पादन जास्त येते, आहे की नाही सर? उत्पादन जास्त येतच नाही याच्यामध्ये। शेतकरी बांधवांना जर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपण हळदी पिकासारखे मसाला पिके, हळद असेल, कोणतं का होईना समजा वेगवेगळे अद्रक पीक असेल, हे पिकं घ्यायला पाहिजेत ते। कारण पारंपरिक पिकांमध्ये आपण बघून राहिलो तर उत्पादकता तेवढी काही आपल्याला येऊन नाही राहिली दिवसांदिवस। बरोबर आहे की नाही? हो, कपाशीचं सुद्धा एवढं काही हे नाही। आणि याला पुन्हा कोणताच धोका नाही ना, रानडुक्कर ना, रोही ना, वानेर, काहीच नाही। याचा विषयच नाही कोणताच। हे सगळ्यात महत्वाचं राखणी सांभाळायचं काम नाही महत्वाचं। बरोबर। म्हणजे आपल्याला शेतामध्ये असं जागल म्हणा किंवा जे जंगली जनावर आहे, जंगली जनावरांपासून या पिकाला काही धोका नाही। जंगली जनावरांपासून बरोबर। आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केलेली आहे। आता आपल्याच गावामध्ये जवळपास एक 8-9 एकर यावर्षी लागवड झाली। पुढच्या वर्षी पुन्हा वाढायची शक्यता आहे। बरं। तर बरेचसे शेतकरी आता हळदीकडे वळतील असं। आणि आपल्या जमिनीमध्ये येते चांगली पुन्हा ती। अच्छा, विशेष म्हणजे आपली जी जमीन आहे ना, या जमिनीवर आपल्या जमिनीवर चांगली हळद चांगली, जमीन चांगली ब्लॅक कॉटन सॉइल दिसून राहिली। चांगली जमीन या आपल्या कोणत्याही जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये येऊ शकते। बरोबर, येते हळद। जास्त पाऊस होता यावर्षी तरी पण आपण क्वालिटी बघू शकतो, चांगली उत्तम क्वालिटी आहे की नाही? बरं, याच्यावर खर्च किती येतो एकरीवर असा अंदाज जर काढला? एकरी बियाण्याचा खर्च जे काही समजा आता बियाण्याचे भाव असतील, एका एकरामध्ये किती क्विंटल? एका एकरामध्ये 8 ते 9 क्विंटल लागतं। बर। आता यावर्षी 3,500 रुपये क्विंटल होतं, मागच्या वर्षी 5,000 रुपये क्विंटल होतं बियाणं। बर। आता पुढच्या वर्षी भाव हळदीचे जसे भाव वाढतील तशा पद्धतीने बियाणे, म्हणजे हळदीचे भाव या वर्षी आता हळदीचे भाव समजा एक उकडलेली हळद जी आपण विक्रील बाजारपेठेमध्ये नेतो तिचे भाव जर 16, 17, 20 पर्यंत गेले तर ही 6-7 हजार रुपये जाईल समजा बियाण्याचं। ते जशी हळदीचं बाजारपेठ राहील तशा पद्धतीने बियाण्याची हे राहते। बरं, मग याला बाजारपेठ कुठे? बाजारपेठ हिंगोली, वाशिम, रिसोड आणि जे जाणे फळलं, आपल्या इथं जाणे फळलं एक चांगला प्लॅन्ट पडलेला आहे आता। अच्छा, चांगलं आम्ही जाणेफळ तालुका मेकर, जाणेफळ तालुका मेकर, चांगला अतिशय चांगल्या पद्धतीनं काल पाहून आलो आम्ही ते। तर खरोखर त्यांची सुद्धा म्हणजे पूर्ण मशिनरी वगैरे त्यांच्या फिट झालेल्या आहे। त्यांचा मोठा प्रोग्राम तिथं म्हणजे हे झालेलं आहे त्यांचं। त्याने तर सांगितलं की तुम्ही जर समजा आता आम्ही या हळदीला म्हणजे कोणतंच रासायनिक खत दिलेलं नाही का? ही शेणखत आणि
याच्यावर स्लरी आहे फक्त खाली. बर. स्लरी वापरतो आम्ही आमची म्हणजे बायोगॅस मधून निघलेली स्लरीमध्ये टायकोटार्मा कल्चर वापरून जी जीवामृत आम्ही तयार केलं ते जीवामृतच वापरतो. बर. त्याने सांगितलं तुम्ही जर असं आम्हाला जीवामृत दिलं तर आम्ही तुम्हाला म्हणजे स्पेशल नैसर्गिक जैविक हळद जर तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही तुम्हाला जवळपास म्हणजे 1.5 भाव देऊ हळदीचा. बघा शेतकरी बंधू, काल आमचं बोलणं झालं तसं की बा 1.5 भाव देतो म्हणत किंवा तुम्ही जर जैविक आणि त्याची गरज आहे म्हणे. तुम्ही पुन्हा 4 वर्षां पहा म्हणे पूर्ण शेतकरी जैविक शेतीकडेच वळालेले असते आणि खरोखर त्याचं मार्गदर्शन त्याचं चांगलं भेटलं आम्हाला. आणि जैविक शेतीचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या ज्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, हो ना, त्याचं कमीत कमी 1% प्रमाण पाहिजेत आपल्याला. तर ते कमी होऊन राहिलं. तुम्ही जे असे नवीन नवीन प्रयोग करतात नाही आम्ही आता इथं या एकरी जवळपास 10 ट्रॉली शेणखत याच्यामध्ये वापरलेलं आहे. बर. त्याच्यामुळं कसं आपलं आता घरचं शेणखत असल्यामुळं एकरी 10 ट्रॉली शेणखत हे शेणखताचा जो म्हणजे रिझल्ट पुढच्या वर्षी येणार आहे. आता या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी एकदम चांगल्या पद्धतीने कोणतंही पीक जरी आपण घेतलं आणि पुन्हा हळदीचंही खत तयार होतं. हो ना, हो ना. आपल्यासोबत दुसरे एक आमचे आदर्श शेतकरी गजाननराव सोनोने सुद्धा आहेत. तुमचा काय अनुभव आहे हळद पिकाबद्दल? काही चांगलंच आहे ना, हळदीचं म्हणजे उत्पन्न म्हणजे लय चांगलं आहे. हो. बाकी पिकापेक्षा खर्च कमी, बर, मजुराचं हे वाचतं, मजूर कमी लागतं, मजूर जंगली जनावरांपासून याला काही नुकसान नाही. काही नाही, बरोबर, सांभाळायचं काम नाही, सांभाळायचं काम नाही. आणि वार्षिक पीक असल्यामुळे हार्वेस्टिंग मध्ये काही अडचण नाही. पुन्हा पाऊस निघाली, पाऊस कमी हो जास्त हो याला काही असं नाही, बेडवर असल्यामुळं. कृषी विभागामार्फत आता याचे तुम्हाला जे उपकरणं लागतात ते सुद्धा अनुदानावर उपलब्ध करून देणार आहेत. आपल्या सोबत या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री जाधव साहेब आहेत. या तुमच्या सज्जामध्ये किती आहे क्षेत्र हळदीचं? ज्यावेळेस मी रुजू झालो त्यावेळेस कुंभेफळमध्ये साधारण 2 एकर. अच्छा. आणि देवळगाव कोळ जे माझं बाजूचं मुख्यालय तिथं एक साधारणतः 4 एकर होतं. अच्छा. तर आज कुंभेफळ जे गाव आहे त्या कुंभेफळ गावामध्ये जवळपास साधारणतः 12 ते 15 एकरापर्यंत गेलेलं आहे. आणि जे देवळगाव कोळ आहे त्या देवळगाव कोळमध्ये 60 ते 70 एकर पर्यंत ते शेतकरी गेलेले. अच्छा, म्हणजे तिथे जास्त आहे. हा, आणि त्यांचा तो विषय असा आहे की ते क्षेत्र मोठं आहे आणि आजूबाजूला थोडस जंगल आहे आणि जंगली प्राण्याचा त्याला थोडासा त्रास होत होता. बर. शेतकऱ्यांनीच त्याच्यातून मार्ग असा शोधला की बा असं कोणतं पीक आहे की जे आपल्याला जंगली प्राणी खात नाही. मग आता तो जो हळदीचा जो लागवड झालेली आहे ती अशा सिरियस झालेली आहे. हो ना, हो ना. शेतकरी बंधूंनो, जंगल असल्यामुळे जंगली प्राण्याचा थोडा इकडे हैदोस आहे. नीलगाय प्राणी आहे की नाही, रोही म्हणतो आपण त्याला, त्यांचा थोडा ते इकडे प्रॉब्लेम देतात थोडे. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता जी आपली कृषी यांत्रिकीकरण मध्ये थोडंच झालेली आहे. बरोबर. तर ज्यावेळेस मी इथं रुजू झालो त्यावेळेस म्हणजे मेजर याच्यामधला प्रॉब्लेम असा होता की याची लावणी करण्यासाठी यंत्र, इंटर कल्टिवेशन साठी यंत्र, काढणीसाठी यंत्र, म्हणजे याचे 3-4 प्रकारचे प्रोसेसिंग मधून हळदीचं आपल्याला काढणी करावी लागते. बर. तर त्याच्यासाठी आपल्याला यंत्र लागत होते. आता मी माझं मुख्यालय जे आता जे सर स्वतः आहे आता यांना बी आपण पोखरामधून देणारच आहे. यांच्याकडे ऑलरेडी यांचे स्वतःचे पहिले आहेत. आणि बाजूला देवळगाव कोळमध्ये आपण 3 शेतकरी आहेत ज्याला याच्या म्हणजे एक अवजार बँक प्रमाणे डिगर, त्याच्यानंतर त्याचं प्लांटर, पॉलिशर आणि बॉयलर म्हणजे या अशा प्रकारचे यंत्र आपण त्याला डीबीटी मधून त्याला निवड झालेली आहे. आणि ते आता खरेदी सुद्धा करते एक 8 दिवसात. बरोबर. शेतकरी बंधूंनो, या हळद पिकाला जे उपकरणं लागतात ते आताच तुम्हाला जाधव साहेब माहिती देत आहेत. ते तुम्हाला त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे डीबीटी प्रणालीवर आणि त्याची सोडत झाल्यानंतर आपल्याला ते अनुदान म्हणजे याच्या हळदीसाठी लागणारा प्रत्येक आता शासनानं उपलब्ध हळदच नाही जेवढ्या म्हणजे आपले जे पीक आहेत त्याच्यासाठी जे बी अवजार प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, बरोबर, सगळ्या प्रकारच्या अवजार त्या आपल्या डीबीटी साईटवर शासनाने उपलब्ध करून दिलेले. फक्त आपल्याला डीबीटी साईटवर जायचंय, योग्य टॅब निवडायचा आहे अवजाराचा आणि योग्य पद्धतीने अर्ज केला की आपल्याला मिळणारच. म्हणजे शासकीय अनुदान आपल्याला मिळेल आणि आपल्या यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला फायदाच होईल ना. बरोबर आहे की नाही? आणि म्हणजे विषय काय माहितीये का सर, जर शेतकऱ्याला त्याची काढणी म्हणजे लागवड पासून काढणीपर्यंत जर यांत्रिकीकरणाचा फायदा झाला तर शेतकरी आणखीन त्या कल वाढतो. आता माझ्या मुख्यालयात तोच झालेला आहे. 1-2 शेतकऱ्यांनी आजूबाजूने पाहुण्याकडून किंवा त्यांच्या मित्राकडून मागाच्या वर्षी यंत्र आणले होते. यावर्षी त्यांनी स्वतः घेतले आणि पुढच्या वर्षी आज माझ्याकडे जे 70 एकर आहे पुढच्या वर्षी मला असं आशा आहे 100% की ते 200 एकरच्या पुढे जाईल. बंधूंनो, काय झालेलं आहे, मजुराचा प्रॉब्लेम येऊन राहिला दिवसांदिवस.
आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळणं हे क्रमप्राप्त आहे. शेती जर करायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, आहे की नाही सर? बरोबर हो ना, आहे. यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही ना. कारण आता मजुराचा आपण बघतो, मजूर नाहीच. मजूर उपलब्ध होत नाहीत, त्यांची मजुरी बी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडून नाही राहिलं. आणि ज्याला कमी मजूर लागतंय हा हा आणि जे धोकादायक आहे, सोयाबीनचं कसं की बा आता जर पाऊस सुरू झाला असता हा. काढायला बेजारी झाली असती. हा. हळदीचं तसं काही नाही ना. हळद कसं लागवड करायच्या टायमालाही मजुराचं काम नाही, मशीन लागवड केल्या जाते. बर. आणि काढायच्या टायमाला बी असं काही एवढं मजूर जास्त लागत नाही, त्यावेळेस मजूर खुलं राहतं. हो ना, हो ना. एवढं तेवढं मागं पुढं करू एवढं तेवढं मागं पुढं बी झालं तरी हो ना. काही अडचण नाही. म्हणजे- हे कसं आहे, हे जर 15 दिवस आताही राहिलं तरी त्याच्यापासून काही असा तोटा नाही ना, बर. खराब होत नाही, काहीच होत नाही त्याचं. बरं, मग सर याची तुम्ही हार्वेस्टिंगची पद्धत कशी आहे थोडीशी आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. म्हणजे ट्रॅक्टरनं पास मारून घेतो बर आणि मजूर लावून ती येचून घ्यायची, बरं बरं. येचून ट्रॉलीमध्ये भरायची आणि गज मारायचा. गज मारल्याच्या नंतर उकडून घ्यायची बर. आणि उकडल्याच्या नंतर ती वाळत ठेवायची नेटच्या जाळीवर. म्हणजे साधारणतः म्हणजे एप्रिल त्याचा महिन्यामध्ये पाण्याचा जो निचरा आहे तो जमिनीमध्ये झाला पाहिजे. हा हा हा. आणि एप्रिल मध्ये आपलं ते थोडं ऊन घेऊन 20-21 दिवस ते वाळू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग घासून घ्यायची. घासून म्हणजे ती प्रक्रिया सोपी आहे, एवढी काही असं एवढं काही असं अवघड नाही. आणि ते काम उन्हाळ्यामध्ये येत असल्यामुळे नाही मजूर तर उन्हाळ्यामध्ये उपलब्ध येतं. पुन्हा ते काय होतं, ती जी टीम उकाडणारी टीम राहते, होतात. अच्छा. आपल्याला फक्त आज न लिहायचं काम राहतं किती झाले म्हणून. ते काय असं एवढं हे नाही ना, ते करणारे करते, आपल्याला जळतण द्यायचं त्याला ते करतात. बर. घासायचं तसंच आहे, घासायची मशीन ते टाकणारे तेच राहते, मोटर आपल्या लाईन वर ते फिरतं आणि झालं की आपण काढून घ्यायचं, फक्त खाली ध्यानात ठेवायचं, आपण आपण लक्ष द्यायचं. देऊन ठेवायचं किती झाले आपले म्हणून. म्हणजे पद्धत काही एवढी नाही, अवघड नाही, नाही. नाही, काहीच अवघड नाही लगेच. कोणी शेतकरी बांधव सहजासहजी उपलब्ध होणार आहे. स्वतःचे अवजार घेऊन स्वतः करू शकणार. करू शकणार. पुढच्या वर्षी आता आपल्या इथं स्वतः करणार शेतकरी. म्हणजे आपल्या इथं असं होऊ शकतं आता तुमच्या नाही सांगण्यामध्ये. सर, म्हणजे आता इथं विषय असा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात हे गाव आहे हा. अच्छा. आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं अवजारे बँक, हा. त्या अवजारे बँकेमधून आपण शेतकऱ्यांना कंपल्सरी देणार. कारण काय झालेलं आता पारंपरिक पिकामध्ये आता यावर्षी सुरुवातीलाच माझ्या मुख्यालयात अतिवृष्टी झाली होती हा हा. आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा पिकाला फटका बसला. बरोबर. तर आता हळदीचं बघितलं तर हळदीचं आतापर्यंत तसं काही पिकावर असं काही आलेलं नाही. हा हा हा. म्हणजे अतिवृष्टीचाही या पिकावर म्हणजे असा दुष्परिणाम काही आपल्याला इथं दिसून नाही राहिला. बरोबर. बेडवर लागवड असल्यामुळे सरांनी बेड पाडलेली आणि त्याच्यावर हळदीची लागवड केलेली आहे. तर तो एक फायदा, इथे जे पाणी आलं होतं जास्तच ते वाहून गेलेलं आहे, तो एक फायदा झालेला आहे सरांना. आणि ड्रीप सुद्धा केलेलं आहे. ड्रीप केल्यामुळं कसं, ड्रीप आहे मग डीबीटीच आहे, चांगलं सहकार्य चांगलं आहे कृषी विभागाचं. सर मला सांगा, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, याचं उत्पादन किती होईल तुम्हाला? आता हे जवळपास किती एकराचा प्लॉट आहे आपला? हा आता आपला 2 एकराचा प्लॉट आहे. बर. तर 2 एकराच्या प्लॉट मध्ये आपल्याला कमीत कमी समजा जर उकडून हळद विक्रीसाठी जर न्यायची आपल्याला, तर ती कमीत कमी 50 क्विंटल हळद होईल. बर. आणि जर बेनं विकलं आपण, हा, बेनं विकलं, बेनं जर विकलं तर आपण 150 क्विंटल बेनं यावर्षी विक्री करू. बर. म्हणजे जेमतेम आपलं उत्पादन किती होईल या 2 एकरामध्ये? उत्पादन आता कसं बाजारपेठेवर अवलंबून आहे. समजा आजचे भाव आजच्या भावानं झालं तरी 5 लाखाचं उत्पन्न होईल. म्हणजे समजा आजचे 10-15 आजच्या भावानं झालं 10 म्हणजे 12-13च्या झालं तर 6-7 लाख रुपयाचं उत्पन्न आजही होतं त्यात. बरोबर बरोबर. आणि हे झेंडू लावले आम्ही. जाधव साहेब, झेंडूची पण लागवड केलेली आहे. जाधव साहेब म्हणजे फोटो आहेत ते. सूत्रकृमी, ट्रॅप क्रॉपिंग ज्याला म्हणतो. ट्रॅप क्रॉप, बरोबर. त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर हे खूप तरुणपणात त्यांना शेतीची खूप आवड निर्माण झालेली आहे आणि चांगली शेती एक तरुणांसोबत त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे. सिद्धेश्वर यांनी तरुण शेतकऱ्यांसमोर एक खरोखरच शेती कशी करावी, कसे प्रयोग करावे हे त्यांनी या जवळपासच्या परिसरामध्ये दाखवून दिलेलं आहे. खरोखरच अतिशय उत्तम तुमच्या या प्लॉटमधून आम्हाला आज शेतकरी बांधवांना माहिती मिळालेली आहे. धन्यवाद सर, तुमचं पण खूप खूप धन्यवाद सिद्धेश्वर.